कधी कधी मला वाटतं ना की ही सगळी धावपळ पण कशासाठी करतो, का करतो? कारण कामं तर तीच असतात, रुटीन तर तेच असतं. पण खरं सांगू का, हा जो स्वयंपाक आहे, ही जी तयारी आहे ना, ही माझी थेरपी आहे. इथे मी स्वतःला शोधत असते. इथेच मला ना एक खूप जास्त असा पीस मिळत असतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे शनिवार आणि आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सगळ्या गृहिणींसाठी शनिवार म्हणजे हा वीकेंड असतोच असतो जवळपास तरी. मग तो शनिवार असो, प्रेमाचा असतो, थोडासा थकवणारा पण असतो कधी कधी, पण सर्वात जास्त महत्त्वाचं ना म्हणजे तो मनाला शांत करणारा असतो. कारण त्या दिवशी ना खूप छान छान गोष्टी आपल्याला करायला मिळतात, मुलांसाठी, फॅमिलीसाठी, आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सच्या आवडीनिवडी जपण्यासाठी, जे आपल्याला आठवड्यामध्ये तर आपण जपतच असतो. पण शनिवार आणि रविवार म्हटलं ना की त्या गोष्टी थोड्याशा अजून छान जास्त त्यांना खाऊ घालवाव्या ह्या आपल्या मनात नेहमी येतात. तर तसंच माझं आज काहीसं झालं आहे. तर आज सॅटर्डे आणि संडे असं थोडंसं गोष्टी असल्यामुळे मी थोडंसं मील प्रेप मला करून माहिती आहे, मी बऱ्याच वेळा करून ठेवते. तर त्यासाठी काही गोष्टी मी मार्केटमधनं घेऊन आलेली. आज हा आंबा बघा केवढा मोठा मिळाला, कारण गेल्या वेळेस जो कैरीचा मुरांबा केलेला तो सचिनला खूप जास्त आवडलेला आणि त्याला दरवेळेसच आवडतो. तर तो मला सांगतो तो संपला की तू करून ठेव करून ठेव, म्हणून मी एकच कैरी आणते. मी काही खूप जास्त असं करून ठेवत नाही ते. आणि काही भाज्या आणलेल्या तर त्याच्याच आवडीनुसार त्याला काही गोष्टी खायच्या आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये माझ्याकडे छोटासा एक घरी कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी मला थोडंसं असं फूड काहीतरी बनवायचं आहे. तर त्याच्यासाठीचं थोडंसं प्रिपरेशन, त्याच्यासाठी जे काही लागणारे सॉस वगैरे आहे ते पण सगळं आजच मी बनवून ठेवणार आहे. कारण 2 दिवसावरच आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आज रेडी पाहिजेत माझ्याकडे. आणि घरात सगळ्या गोष्टी असल्या की मग बाहेर शोधायला जावं लागत नाही. ही एक टीप आहे. मला माहिती नाही ही टीप तुम्हाला माहिती आहे का, बघा माझ्या एका मैत्रिणीने दिली आहे, आज मी ती ट्राय करणार आहे. तर तिने मला असं सांगितलेलं की या ज्या मिरच्या आहेत ना, आपण देठ काढून डायरेक्ट टिफिनमध्ये किंवा कशामध्येही स्टोअर करतो. तर हे जेव्हा स्टोअर करताना याच्यामध्ये एक लसूणची पाकळी टाकायची, सोललेल्या लसूणची पाकळी, आणि मग तुम्ही ती स्टोअर करा. तर ती म्हणते की खूप चांगल्या राहतात, म्हणजे जेवढे दिवस तुम्हाला ठेवायचे असतात तेवढे दिवस. तर आता सचिन चाललाय जिमला, तर त्याला मिल्कशेक हवं होतं. कधीतरी तो सकाळी जातो, कधीतरी संध्याकाळी जातो, डिपेंड्स कसं क्लायमेट आहे, कारण जसं ऊन आहे आता सध्या. तर मग कधी कधी त्याला असं वाटलं सकाळी, कारण आता शनिवार रविवार होता त्याच्यामुळे आज त्याने थोडंसं सकाळी टाईमपास केला असणार, त्याच्यामुळे तो आत्ता चाललाय. तर त्याच्यासाठी ज्यूस करून दिला आणि तो आता गेला. आता त्याच्यानंतर मी करणार आहे पिझ्झा पास्ता सॉस. आणि पिझ्झा पास्ता सॉस 4-5 दिवस तरी तुम्ही घरात बनवून ठेवू शकता इझिली. मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवत नाही, कारण काय आपण पिझ्झा पास्ता रोज बनवत नाही. हे मी ऑनलाईन मागवलं आहे, कारण सचिनला नूडल्स खायचे आहेत, पण ते आज तर मी काही बनवणार नाही आहे. तर ऑनलाईनला मी बघितलं तर हे पॅकेट मला दिसलं, आपलं चिंग्सचं वगैरे नव्हतं मिळत. तर मी हे मोठं पॅकेट मागवलं आहे. हे मला काहीतरी आय थिंक 55 रुपीजला मिळालं. आणि याच्याबरोबर ना हे सिझनिंग पण मिळालं. आणि हे ना याच्यामध्ये आता हे नवीन आलं, हे बाय वन गेट वनमध्ये होतं. हे पूर्ण पॅकेट 47 रुपीजचं होतं, तर मला बाय वन गेट वनला हे दोन्ही मिळाले. म्हणजे 50 म्हणजे 47मध्ये 2 मिळालेत. एकामध्ये 10 पॅकेट चिली फ्लेक्स आहेत आणि एकामध्ये मिक्स हबचे 10 पॅकेट आहेत. आता आजचा मेनू थोडासा वेगळा आहे. आज पण त्याला काहीतरी वेगळं खायचं, तर म्हटलं चला आज त्यानिमित्ताने तुमच्याबरोबर पण शेअर करू. तर कॉर्न मी काढून ठेवला आहे. आज छान असा मेनू, कारण पिझ्झा पास्ता सॉस मी करणारच होती. तर मी म्हटलं व्हीटपासून म्हणजे गव्हापासूनच आपण ब्रेड बनवायचा, आणि त्याचबरोबर सगळ्या रेसिपी ज्या काही होणार आहेत त्या ब्रेडपासूनच होणार आहे. तर सर्वात आधी पिझ्झा पास्ता सॉससाठी मी ते रेड बेल पेपर, त्याचबरोबर थोडासा टमॅटो, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि कांदा, असं सगळं ना या बेक पॅनवर ठेवलेलं आहे कापून. याच्यावरती थोडंसं मीठ आणि काळी मिरी टाकायची आणि मी बेक करायला ठेवणार आहे. थोडंसं भाजल्यासारखा फ्लेवर येतो त्याचा. तुम्ही हे पॅनमध्ये पण गरम करून घेऊ शकता, म्हणजे पूर्ण हे शिजवायचं आहे आपल्याला. थोडंसं असं स्मोकी फ्लेवरसारखा जेव्हा येतो ना तेव्हा ते खायला खूप छान लागतात. सॉसला टेस्ट खूप छान वाटते. तर तुम्ही असं रोस्ट पण करू शकता, जे आपण गॅसवर जाळी वगैरे ठेवतो ना त्याच्यावर पण करू शकता, किंवा मग तुम्ही पॅनमध्ये ते काय बोलतात टमॅटो अगदी थोडासा स्मॅश होतो ना, म्हणजे पटकन असा होईल इथपर्यंत तो चांगला शिजवून घ्यायचा. आणि मग आपण ना ते थंड करायला द्यायचं. जर तुम्ही बेक करत असाल तर 180वर 10 ते 12 मिनटासाठी ते बेक करून घ्या. तर आता आपल्या आजच्या पदार्थांना लसूण खूप जास्त वापरली जाणार आहे, त्याच्यामुळे सर्वात आधी मोठं काम आहे माझ्याकडे लसूण पील करणं. आत्ता मी पहिली सुरुवातीला मील प्लॅनिंगमध्ये लसूण वगैरे पण सोलून ठेवायची, पण बऱ्याच वेळा मला कमेंट्स पण येतात की जास्त दिवसाचं सोलून पण ठेवू नकोस. आणि कधी कधी आई पण मला खूप जास्त ओरडते की तू सगळं स्टोअर करून ठेवतेस म्हणून.
तर म्हणून मग मी लसूण वगैरे आता पील करून ठेवत नाही, जेव्हा पाहिजे तेव्हाच करते. तर आता आपण फोडणी देणार आहोत. तर त्याच्यासाठी मी बटरमध्ये माझ्याकडे ना ही लसूण अगदी बारीक चिरून घेतलेली मी चॉपरमध्ये. त्याची पूर्ण एक कांदा घेतलेला ना, त्यातली अर्धी लसूण मी ना या बटर आणि तेलामध्ये टाकलेली आहे. याच्यामध्ये ना कॉर्न चांगले परतून घ्यायचे, म्हणजे पूर्ण त्याचं जर काही पाणी असेल ना तर ते ऑलमोस्ट सुकलं गेलं पाहिजे इथपर्यंत ते छान परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे, अगदी कमी मीठ टाका, खूप जास्त मीठ टाकू नका. थोडीशी काळी मिरी पूड टाकायची याच्यामध्ये, कारण आपण दुसरं याच्यामध्ये काही स्पायसेस किंवा तिखट ॲड करणार नाही आहोत. आता याच्यामध्ये ना मी पालक चिरलेला टाकणार आहे. हे आपलं स्टफिंगचं काम करणार आहे. म्हणजे तुम्ही बाहेर पण जर खाल्ला असाल, पालक चीज कॉर्न चे कटलेट मिळतात किंवा रोल मिळतात किंवा पफ मिळतात, ते खूप छान टेस्टी लागतात खायला. कारण आणि पालक म्हणाल तर हेल्दीच आहे. लहान मुलांसाठी वेकेशन्स चालू होत आहेत, तर तुम्हाला असं काहीतरी करून त्यांना जर द्यायचं असेल घरच्या घरी तर ही परफेक्ट रेसिपी आहे. थोडासा वेळ जास्त जातो, पण शनिवार आणि रविवारमध्ये तुम्ही हे प्लॅन करू शकता. आणि इथे बघा हे बेक करून झालं आहे. आणि बेक अशा पद्धतीने हे झालं पाहिजे ना की त्याची साल पूर्णपणे निघाली पाहिजे. हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर याची परत एक प्रोसेस आहे. फक्त हे मिक्सरला ब्लेंड केलं आणि स्टोअर केलं असं होत नाही, कारण तो आपल्याला पिझ्झा पास्ता सॉस जास्त दिवस टिकवायचा देखील आहे. तर ती आता आपण पूर्णपणे पेस्ट थंड करून घेऊ. तोपर्यंत आता आपण डो मळून घेऊ. डो मळण्यासाठी मी इथे कपाचा वापर केलेला आहे. तर मी इथे 2 पेले गव्हाचं पीठ घेणार आहे. आणि गव्हाचं पीठ हे नॉर्मल आहे, असं काही जाड किंवा खूप जास्त बारीक वगैरे असं नाही आहे, किंवा वेगळं काही पीठ पण नाही आहे. तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता, पण मी आपल्याला हेल्दी बनवायचं आहे, मैदा नको आहे, त्याच्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मोजून 2 पेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जसं ब्रेड वगैरे बनवत असाल त्या पद्धतीने तुम्ही करा. माझी पद्धत काय आहे ते मी तुम्हाला आज सांगते. याच्यामध्ये मी मिल्क पावडर घेणार आहे. मिल्क पावडरने थोडासा टेस्टमध्ये रिचनेस येतो. तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम 2 चमचे टाका किंवा मग मिल्क पावडर टाका. मी इथे मिल्क पावडर 2 चमचे वापरलेली आहे. बरेच जण दुधामध्ये पण हा डो मळतात, काहींना नाही तुम्ही दुधामध्ये मळलं तरी चालेल. 1 चमचा नाही, अर्धा चमचा मी ईस्ट टाकलेला आहे. 1 चमचा मी साखर टाकलेली, पिठी साखर किंवा मग आपली खडी साखर नाही, जी आपली रोजची साखर असते ती पण तुम्ही वापरू शकता. आणि ना आता कोमट पाणी घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी गरम नसलं पाहिजे आणि खूप जास्त पाणी थंड पण नसलं पाहिजे. आपण बोट टाकून बघायचं, जे आपल्या हाताला चटके देणार नाही ना इतपत आपल्याला थंड म्हणजे कोमट पाणी आपल्याला हे वापरायचं आहे. आणि हे सगळं पहिलं आपण आता मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे पाणी आहे ना हे 1 पेला लागेल आपल्याला. लागलंच तर थोडंसं जास्त लागतं, जसं क्लायमेट असतं त्यानुसार ते पाणी थोडंफार जास्त लागतं, कमी जास्त असं होतं. पहिलं पीठ सगळं आपण मिक्स करून घेऊ, कारण पावडर ईस्ट वगैरे टाकलं आहे ते पूर्ण पिठात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता हळूहळू करून पाणी ओतायचं आणि मग याचा एक जितपत घट्ट होईल तितपत गोळा एक बनवून घ्यायचा. खूप जास्त पण घट्ट नाही, थोडासा पातळच मळायचा हा गोळा, कारण नंतर जसं तुम्ही त्याला मळत जाणार ना तसं परत मग तो घट्ट पण होत जातो. तर हा पिठाचा गोळा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे. आणि तुम्ही ना याला एक 10 ते 12 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे. तेल मी सुरुवातीला लावणार नाही आहे, तेल नंतर लावणार आहे, कारण पहिलं पाण्यानेच व्यवस्थित ते मिळवून घ्यायचं. तेल किंवा मग बटर तुम्ही काही वापरू शकता. तुम्ही फक्त प्लॅटफॉर्मवर ठेवून पण मळू शकता, जर तुमच्याकडे मोठा प्लॅटफॉर्म असेल तर व्यवस्थित. माझ्याकडे ही सिलिकॉनचा मॅट आहे, याच्यावर मी आता ते मळून घेणार आहे. तेल टाकणार आहे मी खाली, थोडंसं डोमध्ये टाकणार आहे. आणि आत्ता आपल्याला तुमच्या हाताच्या तळव्याने जेवढं याला पिठाला मळून घेता येईल ना तेवढं व्यवस्थित मळून घ्यायचं. आत्ता तुम्हाला ते कडक वाटतंय किंवा ते असं तुटलं जात आहे, पण जेव्हा ते मळलं जातं ना तेव्हा ते असं एकजीव होतं पीठ, म्हणजे समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये पूर्ण पीठ मळून झाल्यानंतर मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरा, पण गव्हाचं पीठ आहे आणि थोडं ब्रेड वगैरे आपण करणार होतो त्याच्यासाठी मीठ टेस्टमध्ये चांगला फ्लेवर देतो, त्याच्यामुळे आपण हे मीठ टाकणार आहे. मीठ 1/4 टीस्पून टाकलेलं आहे मी. हे सगळं मीठ मिक्स वगैरे करून झाल्यानंतर परत ते मळून घ्यायचं आणि असा छानसा गोळा करून या ज्या बाउलला मी तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये तो रेस्ट होण्यासाठी ठेवायचा. एक ओला कपडा असतो तो ठेवायचा वरती आणि मग एक 40 ते 45 मिनिटासाठी तो आपण कुठल्याही गरमीच्या जागी असा ठेवून द्यायचा.
आता आपण हे जे टमॅटोची साल होती ती पूर्णपणे काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामधनं ना याची एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला याचा उपयोग बऱ्याच वेळा तुम्ही पास्ता करता, पिझ्झा करता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मुलांना चपातीला पण लावून द्यायचं असेल काहीतरी वेगळं, त्याच्यावर नुसतं चीज टाकून वगैरे द्यायचं असेल तरी पण तुम्ही या सॉसचा वापर करू शकता. बाहेरच्या याच्यात बऱ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात, त्याच्यामुळे घरी तुम्ही बनवून ठेवलात तर ते अतिउत्तम आणि 3-4 दिवस राहिलं तरी काही फरक पडत नाही. तर आता मी फोडणीला तेल टाकलेलं आहे. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर ते वापरा, त्याने टेस्ट अजून खूप छान देते. फोडणीला मी लसूण वापरलेला आहे आणि आपण ही जी पेस्ट केलेली ती याच्यामध्ये ओतून घ्यायची. पेस्ट थोडीशी उकळ आली की मग आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकणार आहोत. जर तुम्हाला लाल मिरची जी कलरसाठी असते ती वापरायची असेल तर तुम्ही ती वापरा. किंचितची मी साखर वापरली आहे आणि 1 चमचा टमॅटो केचप वापरलेलं आहे. आता हे ना पाणी आटेपर्यंत म्हणजे एक ऑलमोस्ट 3/4 होईपर्यंत 1 म्हणजे पूर्ण 1 असेल त्याचं 3/4 होईपर्यंत म्हणजे पावभाग तुम्हाला आटवायचं आहे. इथपर्यंत त्याच्यात जे काही पाणी मॉइश्चर वगैरे असेल ते सगळं निघून जाणार. आणि जर तुम्हाला अजून जास्त याच्यामध्ये म्हणजे टिकवायचं वगैरे असेल तर अजून तुम्ही थोडंसं आटवा. माझ्याकडे बेझल्स होते म्हणून मी वरती थोडेसे बेझल्स टाकलेत आणि मग एक थोडीशी म्हणजे शिजवून घेणार अजून. आणि हे जे पॅकेट आहे ना हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. एक 15 रुपयाला काहीतरी हे पॅकेट मिळतं, त्याच्यामध्ये खूप सारे येतात. तुम्ही ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो जसं म्हणजे ठेवू शकता, जसं कोथिंबीर वगैरे ठेवतो तसं, कारण ते ना एक टेस्ट खूप छान देतं. जसं बाहेरचा सॉस असतो किंवा बाहेर जसा पिझ्झा वगैरे मिळतो त्याच्यासाठी खूप छान आहे. तर आता 40 ते 45 मिनटं झालेली आहे. माझा डो रेस्ट होऊन आलेला, त्याच्यानंतर मी थोडासा तो हलक्या हाताने परत मळून घेणार आहे. इथे जेव्हा मी प्रोफेशनली बेक करते किंवा जेव्हा मला काही ऑर्डर्सचं बनवायचं असेल तेव्हा मी प्रॉपर मेजरमेंट्सने करते. गोळा डो किंवा जे काही बनवायचं असेल तर माझी रोलिंग पिन वगैरे असते त्याच्याने मी सगळ्या गोष्टी करते. पण आता मी तुम्हाला नॉर्मल कसं करायचं ते दाखवते. त्याच्यासाठी मी हातानेच गोळे घेतले आणि बघा मी इथे लाटणी वापरते. आता ना मी याचा एक चपातीसारखा नाही म्हणता येणार असा थोडासा लंबगार असा गोळा चपातीचा लाटून घेतला. आता याच्यामध्ये ना आपण एक पफ करणार आहोत. तर मी पहिला विचार करत होती की सगळे पफच करायचं, मग नंतर माझा असं प्लॅन झाला की नाही आपण थोडेसे 2-3 व्हरायटी करू. खायला खूप मजा येते कारण आज जेवणासाठी हाच मेनू असणार आहे. वेगळा असा काही मी मेनू करणार नाही कारण सचिनला असंच काहीतरी वेगळं खायचं होतं आणि त्यानिमित्ताने करणं होतं, नाहीतर मी काही खूप जास्त या सगळ्या गोष्टी करत नाही. तर इथे आपण जो सॉस बनवलेला पिझ्झा पास्ता सॉस तोच मी याच्यामध्ये लावला आहे बघा खाली. आणि याच्यामध्ये आता आपण स्टफिंग भरून घेणार आहोत. स्टफिंग कुठली भरणार आहोत तर आपण जी ही चीज पालक कॉर्नची जी स्टफिंग आहे आपली ती याच्यामध्ये टाकायचं. वरून थोडंसं तुम्ही चीज वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी देखील चालेल, टेस्ट खूप छान होते. आता हे पाठीमागच्या साईडला ओढून घ्यायचं आणि हा राऊंड बंद करून घ्यायचा अर्ध्यापर्यंतच, अर्ध्यापेक्षा पण कमी. आणि आता जी वरची जी साईड आहे ना तिथे मी ना थोड्याशा सुरीने चिरा देणार आहे. माझ्याकडे वेगळं कटर आहे, मी तेच वापरते बऱ्याच वेळा, पण ते वापरलं तर तुम्हाला आयडिया येणार नाही की आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर अशा जस्ट स्लाइस करायचं म्हणजे जशा रेषा दिसतात ना तशा सगळ्या साईडने, खूप जास्त पातळ करायचे नाहीत आणि खूप जास्त मोठ्या पण करायच्या नाहीत. आणि या झाल्या की आता हा रोल आहे ना पूर्णपणे गोल गोल करून घ्यायचा आणि गोल गोल केलात की अशी एक डिझाईन तयार होते, म्हणजे वुलन टाईप असं बघू अशी एक डिझाईन छान तयार झालेली आहे. आणि हा असा पफची डिझाईन तयार झाली. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे पफ करू शकता, म्हणजे डिपेंड्स कसं तुम्हाला करायचं असेल तसं. ट्रेला थोडंसं तेल किंवा बटर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही बटर किंवा तेल जे काही आवडत असेल ते लावा. सगळे पफ मी तयार करून घेणार आहे आणि कारण आपल्याला हे पफ तयार करून परत एक 10 ते 15 मिनटासाठी ते ठेवायचे असतात, त्याच्यामुळे आता आपण हे पटापट तयार करून घेणार आहे. कारण एकदा डो तयार झाला की मग तो जास्त वेळ पण ठेवायचा नाही, तर त्याच्यामुळे मग मी थोडासा स्पीड वाढवला आहे. आणि ब्रेड कसं आहे ना, मला असं वाटतं की बाहेर पहिले जे ब्रेड मिळायचे ना त्याची तुम्ही एक्सपायरी बघाल ना तर 2-3 दिवसाची असायची, पण आत्ता जवळपास ब्रेडची एक्सपायरी पूर्ण 1 वीकपर्यंत असते. तर त्याच्यामध्ये तेवढ्याच जास्त प्रमाणात ते प्रिझर्वेटिव्ह पण वापरलेले असतात. तर मला असं वाटतं तुम्ही या गोष्टी घरी ट्राय करू शकता. थोडासा वेळ जास्तीचा जातो, पण असं संडे किंवा सॅटर्डे बघून तुम्ही या गोष्टी प्लॅन करू शकता. आणि एकदा जर तुम्ही ह्याच्यामध्ये सँडविचचा किंवा जो काही ब्रेडचा लो
वगैरे तुम्ही घरी बनवून ठेवला तर तुमचा सॅटर्डे आणि संडे छान चांगल्या पद्धतीने तुम्ही स्पेंड करू शकता असं मला वाटतं. आणि वेगवेगळ्या रेसिपी त्याच्याने बनवू शकता. खूप छान आणि मस्त मस्त रेसिपी बनवता येतात. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये माझ्याकडे जो कार्यक्रम आहे छोटासा आहे, त्याच्यामध्ये पण मी अशाच काही गोष्टी यावेळेस विचार केला की वेगळ्या काहीतरी ट्राय करायच्या, तर त्या मी बनवेन तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता पफ झालेत आणि म्हटलं चला पिझ्झा करून घेऊ. तर मी इथे माझ्याकडे ही जी डिश आहे त्याला बटर पूर्णपणे लावलं आहे, कारण पिझ्झा आहे म्हटलं तर थोडासा बटरच लावूया, ऑइल नको. किंवा मग तुम्ही तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो वापरला तरी देखील चालेल, ग्रीस करायची गरज नाही. आणि हा जो पिझ्झा बेस आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडासा मी हातानेच तो थोडासा मोठा मोठा करून घेणार आहे. खूप जास्त हाताने मोठा करताना तो भाकरीसारखा करायचा नाही, अगदी थोडासा करायचा, नाहीतर मग तो पूर्ण चेपला जातो आणि अगदी चपट चपट होऊन जातो. जेवढा तुम्हाला हवा असेल तेवढा थोडासा साईजने फुगतो. हा थोडासा गव्हाचा आहे म्हणून, नाहीतर मैद्याचा असेल तर तो अगदी छान वरती फुलून वगैरे येतो. पण जेवढा तुम्ही त्याला चपट कराल किंवा लांब कराल तेवढा तो क्रस्ट छान होतो आणि बेक पण लवकर होतो, खायला पण खूप छान लागतो. तर आता याच्यावरती आपण थोडेसे चमच्याने किंवा फोकने होल करून घ्यायचे, म्हणजे तो वरती फुगून नाही आला पाहिजे. फक्त साईडने कडा सोडा, म्हणजे तो साईडने थोडासा असा मोठा होतो, मध्ये तो फुगला जात नाही, मध्ये तसाच चपट राहतो. तर आता याच्यावरती मी काय करणार आहे, पालक आपण करणार आहोत, त्याच्यामुळे ते थोडंसं स्वीट चांगलं लागतं आणि त्याच्यामुळे मी पिझ्झा पास्ता सॉस याच्यावर वापरणार नाही आहे. मी याच्यावर मायो आणि त्याचबरोबर टमॅटो केचप याचा बेसला सॉस करणार आहे. हा खायला खूप याच्याबरोबर छान लागेल. नाहीतर जर तुम्हाला प्रॉपर वेगळ्या भाज्यांचा वगैरे आपण जेव्हा करतो ना स्टफ, तेव्हा मग आपण तो पिझ्झा पास्ता सॉस जो बनवला आहे तो वापरला तरी चालतो. तर आता सॉस पूर्णपणे सगळीकडे लावून घ्यायचा आणि आपण घरी बनवलं ना की मस्त त्याच्यावर भरपूर असा सॉस वगैरे किंवा भरपूर चीज वगैरे वापरू शकतो. नाहीतर बऱ्याच वेळा तुम्ही पिझ्झा हटचा तरी माझ्या मते थोडासा मला चांगला वाटतो डॉमिनोजपेक्षा. डॉमिनोजमध्ये तर मला काही स्टफिंग दिसतच नाही, त्याच्यामध्ये सगळं असंच असतं. याच्यावरती चीज टाकून झाल्यानंतर मी थोडंसं वरती मिक्स हर्ब्स आणि जे काही चिली फ्लेक्स असतात ते वापरले. आणि ही जी पालकची स्टफिंग होती आपण केलेली तीच मी याच्यावरती लावून घेणार आहे. मी हातानेच लावते, कारण पालक आणि कॉर्न सगळीकडे व्यवस्थित इक्वली स्प्रेड झाले पाहिजेत. याच्यामध्ये तुम्हाला पनीर पाहिजे असेल तर तुम्ही पनीर पण वापरू शकता, फक्त कॉर्न वापरू शकता किंवा फक्त पालक, असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पिझ्झावर तुम्हाला जे हवं ते टॉपिंग्स यूज करू शकता. आता याच्यावरती माझ्याकडे बेझल्स अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे मी याच्यावर 2-3 पानं बेझल्स पण टाकून घेणार आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर परत आपल्याला याच्यावरती ना चीजचा अजून एक लेअर लावायचा आहे. तो लेअर लावला की मग त्याच्यावरती परत तुम्ही थोडेसे मिक्स हब, थोडंसं चिली फ्लेक्स किंवा तुम्हाला सॉल्ट वगैरे म्हणजे वाटत असेल तर टाका, कारण चीज वगैरे असल्यामुळे एवढी काही सॉल्टची गरज लागत नाही आणि केचप पण वरती असतात, त्याच्यामुळे काही सॉल्टची गरज लागत नाही. पण तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं सॉल्ट टाका, थोडंसं पेपर वाटत असेल तर पेपर पण टाका, असं काही नाही, तुमच्यावरती आवडीनुसार सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आणि तयार झालेला पिझ्झा मी परत 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलेला आणि आता तो आपण बेक करायचा. बेक करायला तो 200वर मी एक 15 ते 20 मिनिटासाठी तो बेक करून घेणार आहे. पिझ्झा आपला बेक होतोय तोपर्यंत मी जो आपण सॉस तयार केलेला तो तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेला आहे आणि खूप जास्त याची क्वांटिटी नाही आहे. एका वेळेस किंवा 2 वेळेसाठी हा सफिशियंट आहे आणि एवढाच तुम्ही बनवून ठेवा, कारण आपण घरात पण काही बनवलं तरी 1 किंवा 2 वेळेसाठीच बनवणार असतो, खूप जास्त म्हणजे आपण काही हे बनवत नाही. तर हा क्वांटिटी मला इनफ झाली आहे. आणि आता आपण हे जे पफ जे बनवलेले तर ते असे मी थोडेसे वेगवेगळे स्टाईलमध्ये बनवलेत, काही स्टफ बनवलेत, बन्स, काही पार्सल बनवले, थोडंसं मिनी पिझ्झा वगैरे असं सगळं बनवलं आहे. आता याच्यावरती ना मी दुधाचं एक कोटिंग देणार आहे, म्हणजे वरती ग्लेस खूप छान येतो, वरती ब्राऊन कलर खूप छान येतो. त्याच्यामुळे ऑप्शनल आहे, पण माझ्या मते हे लावा, कारण हे बेटर इफेक्ट देतं. त्याच्यामुळे वरती आपण असं याला थोडं थोडं दूध लावायचं, खूप जास्त दूध लावू नका, नाही तर ते खूप जास्त पण भिजलं जातं, त्याच्यामुळे ओलावा पण खूप जास्त नको आहे. आणि हे ना आता आपण बेक करायला ठेवणार आहोत, तर हे पण आपल्याला एक 10 ते 12 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे. ते बेक करायला होतं आहे. एका साईडला पिझ्झा बघू शकता इतका छान आणि मस्त तयार झाला आहे. आणि याला ना एक काय बोलतात त्याला, असं एक काय बोलतात, असं एक क्रंचीनेस जो असतो ना तो परफेक्ट आला आहे. आणि लेअर पण बघा अगदी पातळ केलेली मी, खूप जास्त अशी थिन नव्हती, त्याच्यामुळे एन्जॉय करता येतो पिझ्झा.
तर आता हे पफ पण आपले तयार झालेले आहेत. याच्यावरती मी थोडंसं बटर लावलं आणि बटर लावून हे झाकून ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिटांनी हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग हे आपण खाऊ शकतो. तर खायला रेडी आहेत आपले हे पिझ्झा आणि पफ. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आता गरमागरम हे सगळं खायला पाहिजे, कारण हे सगळं थोडंसं थंड व्हायला पण लागतं. पिझ्झा तर आपण गरम गरम खाऊ शकतो, पण जे पफ बनवले ते थोडेसे थंड व्हायला लागतात. थंड झाले की ते मस्त सॉफ्ट होतात आणि मग ते खायला खूप छान लागतं. तर आजची छानशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली, जी तुम्ही पण समर मध्ये ट्राय करू शकता. आणि जसं मी म्हणते की आजकाल सगळ्यांनाच हेल्दी काहीतरी खायचं असेल तर तुम्ही मैदा स्किप करून गव्हाच्या पिठाचा वापर करून छान रेसिपी करू शकता. येणाऱ्या ब्लॉगमध्ये अशा छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार करते. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.